अक्षय तृतीयेचा पवित्र सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही अक्षय तृतीया किंवा आखातीज म्हणून ओळखली जाते। त्या दिवशी आपण जे काही सत्कर्म करेल त्यातून मिळालेले पुण्य कधीच नष्ट होत नाही, ते सदैव आपल्या सोबत असते, त्यात कधीही कमी येत नाही। तसेच या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात। शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात, म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व आहे। नमस्कार, अन्वीज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया कधी आहे, अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। अक्षय तृतीया हा सण 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो। अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचा कधीच क्षय होत नाही, नष्ट होत नाही किंवा जे कधीच संपत नाही। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट चिरंतर फलदायी असते अशी आपल्याकडे मान्यता आहे। त्यामुळे या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कामाचे श्रेष्ठ फळ मिळते। यावर्षी शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे। तसेच याच दिवशी परशुराम जयंती आणि बसवेश्वर जयंती देखील आहे। विशेष म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची खास पूजा केली जाते। या पूजेचा शुभ मुहूर्त 10 मेला पहाटे 5:48 सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी 12:23 असेल। या कालावधीमध्ये तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा करू शकता। तसेच या दिवशी तुम्ही सोने खरेदी मात्र दिवसभरामध्ये कधीही करू शकता, कारण सोने खरेदीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। या तिथीचा मुहूर्त अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण या तिथीला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही, कारण हा संपूर्ण दिवसच अतिशय शुभ असतो। या दिवशी मात्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक करावी असे मानले जाते की या दिवशी काही गोष्टी केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते। त्याचप्रमाणे या दिवशी स्नान, दान, धर्म आणि कर्म याचे खूप महत्त्व आहे। आपल्या हिंदू धर्मात या सणाला खूप मोठे महत्त्व आहे, कारण अक्षय तृतीयेचा सण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। त्यामुळे या दिवशी कोणतेही मंगल कार्य, विवाह, खरेदी, गुंतवणूक इत्यादीसाठी मुहूर्त पाहिला जात नाही। या दिवशी तुम्ही नव्या कामाची सुरुवात करू शकता, कोणतेही शुभ कार्य किंवा नव्या वस्तूंची खरेदी, मोठ्या प्रमाणावर खरेदी देखील केली जाते। तसेच या दिवशी काही जण घरात विशेष पूजा, जप, होम इत्यादी विधी करतात। या दिवशी केलेले दान निरंतर म्हणजे अक्षय टिकते, म्हणूनच या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात। त्याचबरोबर या दिवसाचे महत्त्व सांगायचे झाले तर चैत्रात बसवलेल्या चैत्र गौरी व्रताचा हा शेवटचा दिवस असतो। तसेच याच दिवशी परशुरामाचा देखील जन्म झाला, म्हणून परशुराम जयंती देखील साजरी केली जाते। याच दिवशी आपले पितर घरी पाणी पिण्यास येतात अशी धारणा असल्याने पाण्याचे घडे दान करण्याची देखील प्रथा आहे। या दिवशी आपल्याला जे आवडते ते दान द्यावे। तसेच अक्षय तृतीयेला गंगा स्नानाचं सुद्धा विशेष महत्त्व सांगितलेलं आहे। या दिवशी गंगा स्नान केल्यास नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते असं सांगितलं आहे। याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी नवे कपडे, दागिने, घर, वाहने इत्यादी गोष्टी खरेदी करणं सुद्धा शुभ मानलं जातं। या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। या दिवशी सोने चांदी खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी येते, तसेच आर्थिक भरभराटी होते असे मानले जाते, म्हणून कित्येक जण याच मुहूर्तावर सोन्याची खरेदी आवर्जून करतात। पुराणानुसार या दिवशी पितरांसाठी केलेले तर्पण आणि दान पुण्य देते। तसेच या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे। मातीच्या घागरीत वाळा घालून थंड पाणी ब्राह्मणाला दान दिल्यास ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं अशी मान्यता आहे। थंडगार पाण्यासमवेतच कैरीचं पन्ह, वाटली डाळ, आंबा किंवा आंब्याचा रस, सातू अशा अनेक गोष्टींचे या दिवशी सेवन केले जाते आणि दान देखील करण्यात येतं। तसे पाहता या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवाला गारवा प्रदान करणाऱ्या आहेत आणि अक्षय तृतीया हा दिवसच मुळीभर उन्हात येणारा असल्यामुळे या गोष्टींचे सेवन करून मनुष्याला आरोग्य लाभ मिळावा हा देखील हेतू या सर्व पदार्थातून अभिप्रेत होतो। त्यामुळे या दिवशी आपण जे दान देऊ ते निरपेक्ष भावनेने, निर्लस मनाने करावे,
कधीही नाश न पावणारे ते अक्षय म्हणूनच या शुभ दिवशी आपण ज्या कार्याची सुरुवात करतो त्याची प्रगतीच होत जाते, त्याचा कधीही नाश होत नाही. म्हणून या अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला आंब्याचं महत्त्व सुद्धा खूप सांगितलं आहे. या दिवशी आमरस पोळी केली जाते. अक्षय तृतीयेला घरोघरी हमखास आंबे आणले जातात आणि या दिवसापासूनच बरेच जण आंबे खायला सुरुवात करतात. या दिवशी आपल्या पितरांचे पूजन केले जाते आणि नैवेद्यामध्ये आंबा हा असावाच लागतो. या दिवशी आंब्याचं खूप मोठं महत्त्व आहे. अशा प्रकारे अक्षय तृतीयेला दान आणि खरेदीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या अक्षय तृतीयेला चांगल्यात चांगल्या गोष्टी नक्की करा, चांगले कर्म करा, त्याचं तुम्हाला खूप चांगलं पुण्य मिळेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेची माहिती, शुभमुहूर्त सांगण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.